आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा घेतला। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मी पालकमंत्री पदासाठी दादा भुसे यांची शिफारस करणार असल्याचं सांगितलंय। अद्यापही तिढा सुटलेला नाहीये, का नेमकं हे अडलंय? कारण तुमच्या बाजूला असलेले दादा भुसे यांच्याही त्याबाबतचा निर्णय झालेला नाहीये। नाशिकमध्ये पालकमंत्री कोण अद्यापही निश्चित याबाबत स्वतः दादासाहेब भुसे साहेबांनी सांगितलेलं आहे की हे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। एकनाथ शिंदे साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळे तो जो निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील। कोणाची शिफारस करणार साहेब? दादा भुसे साहेबांची शिफारस करणार। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेल्यानंतर विरोधक टीका करतात, मात्र आमच्या नेत्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खुर्चीला खुर्ची लावून बैठका होत असतात। मात्र मराठी नेत्याला दिल्लीमध्ये बोलावून शेवटच्या रांगेत बसवलं जातं, हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधलाय। दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। आपल्या माध्यमातून आम्ही कायम बघतो ही लोक माननीय एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेल्यानंतर टीका करतात। त्या दिवशी आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील दिल्लीला होते आणि त्यांच्या ज्या बैठका झाल्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून झाल्या। अमित शाह साहेबांना ज्यावेळी ते भेटले ते देखील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते। परंतु कोणाचा अपमान आहे नाही आहे मला माहीत नाही, पण ज्यावेळी मराठी नेत्याला दिल्लीमध्ये बोलवलं जातं आणि शेवटच्या रांगेमध्ये बसवलं जातं हा त्यांचा अपमान आहे की नाही? कारण लाचार झालेले लोक स्वतःचा अपमान आहे असं मानणार नाही, परंतु त्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असलेला नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर आहे, त्यामुळे आता स्वातंत्र्य दिनाच्या वेळी नाशिकचं शासकीय ध्वजारोहण कोणाच्या हस्ते पार पडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।